नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर बायोसायन्स. तर याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे या सब्जेक्टमध्ये हे आपण बघू. सर्वप्रथम यामध्ये ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे 3 सब्जेक्ट एकत्र करून मर्ज करून आपला एकच सब्जेक्ट तयार होतो, त्याला म्हणतात बायोसायन्स. आणि पेपर फर्स्ट असतो. याच्यामध्ये सर्व ॲनाटॉमी शिकवली जाते आपल्याला, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. तर बघू शकता क्वेश्चन पेपर तुम्ही. आता ही इंग्लिशमधून क्वेश्चन पेपर आहे. 5 मार्काचा MCQ असतात पहिले, त्यानंतर 5 मार्काला मॅच द फॉलोविंग, नंतर ट्रू अँड फॉल्स 5 मार्काला. त्याचनंतर राईट द शॉर्ट नोट्स एनी 3. आपल्याला ज्या ॲनाटॉमीमधील किंवा मायक्रोबायोलॉजीमधील जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहे तेच विचारले जाते शॉर्ट नोटमध्ये. त्यानंतर आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन. डायग्राम बघा. पेल्विक बोन, रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सप्लेन द लोब्स ऑफ द सेरेब्रम, म्हणजेच आपल्या मेंदूचे कार्य वगैरे विचारलेले एक्सप्लेन करायचे. क्लासिफाय द डिफरन्स टाईप जॉईंट. हा जॉईंट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. जॉईंटचा तो मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर नेफ्रॉन म्हणजेच आपली किडनीचं सर्व, किडनीचं स्ट्रक्चर, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर म्हणजेच किडनीचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला सर्व. त्यानंतर ड्रॉ द नीट डायग्राम, म्हणजे चांगली डायग्राम काढा. क्रॉस सेक्शनल आयबॉलची आपल्याला डायग्राम काढायची. हा क्वेश्चन तर प्रत्येक वेळेस विचारला जातो, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. की जेवढे क्वेश्चन आहे ते सर्व इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे सर्वांनी सर्व क्वेश्चन करण्याचा प्रयत्न करा. आता हा इंग्लिशमधून एक्सप्लेन केलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मराठीतून हाच क्वेश्चन पेपर एक्सप्लेन करते. आता केला असता परंतु होणार नाही. त्यानंतर स्टरलायझेशन. आता ही मायक्रोबायोलॉजीच लास्ट. अगोदर हे बघून घ्या तुम्ही. नेफ्रॉन झालं, त्यानंतर तर डायग्राम. ड्रॉ द डायग्राम फिमर बोन. फिमर बोनचा व्हिडिओ अपलोडेड आहे चॅनलवरती, जाऊन बघू शकता. त्यानंतर डिस्क्राईब द मेकॅनिझम्स ऑफ द रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कसं आहे ते आपलं एक्सप्लेन करायचं. त्यानंतर कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम कसं होतं, प्रोटीनचं मेटाबॉलिझम कसं होतं विचारले जातात हे क्वेश्चन, त्यामुळे हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर 15 शेवटचा लास्ट जो 5वा क्वेश्चन असतो तो 15 मार्काला विचारला जातो.